आवरला घरातला पसारा सगळा. स्वयंपाक भाजी झाकून ठेवली. ओके. हो बाई हो, जेव्हा सोडलं तेव्हा पाजत जाऊ नको आणि मग लावायचं. हा प्रेशन तू सोडतो तू या पिला बी. आज ना तिला पाजले आणि बकऱ्या सोडून गेले आणि तिने पिलायले आज मुकट सोडून दिलं. झाडझूड भांडे तसेच राहिले. अजून सगळा गराडा नाही. बसली मी रिकामी कामं करत. आता ज्याच्यात नाही मन लागते तेच कामं करत बसतो मी. भांडायचा पसारा राहिला आणि इकडे झाडझुडीचा पसारा राहिला आणि गौऱ्याने लावल्या पाण्याखाली. आता असं काय केलं मी तर मला कसं आहे माहीत आहे का, बाहेर उभी होती मी बकरा सोडून दिल्यावर, बाहेरच थांबली गप्पा करत. मग काय सगळाच पसारा पडला घरात. आता हमेशा घरात राहून राहून जीव कंटाळते, तर मग थोडंसं बाहेर बसलं ना का बरं वाटते. चार गोष्टी कोणाच्या ऐकल्या तर सुखादुःखाच्या. आता चुलीत सगळं इजान पडलं वाटते. उलची चिंगी चांगली असेल तर आपली चूल पेटीन, नाही तर नाही पेटीन. पाणी तर तसं तपेलच आहे. चला मग आता मी पिलंही तशीच डावून ठेवले. बाहेर राहिली गेली तर बाहेरचीच झाली. पिलाले देतो मोकळं सोडून. काऊन मान टाकली रे बाबा, उड्या मारा. चला एवढे भांडे झाडझूड करून घेतो. आता अजून दळण बी करायचं आहे मला नाचणीचं. पटापट सगळे कामं उरकावं लागतील. आईचं लुगडंही अजून मऊ घालायचं राहिलं, ते घालून घेतो पहिले, करतो काम. आज ना एकही बार पिलं डावले नाही ना. पिलं असे मोकळेच आहे. 6 याले जरासं सोडलं होतं, पण हा लय अगून धंदे करतो. त्यासाठी त्याला बांधून ठेवलं. बाकी सगळे चारा पाणी खाऊन ओके आहेत. पिला आमची यायले आता काही डाव्याची गरज नाही ना. खाली जाते ना कुठे बसतात. मस्त डाल्यासारखे एका ठिकाणी बसतात. कपडे लत्ते झाले सगळे धुवून माय आणि बकऱ्याले पाणी बी भरून ठेवलं इकडे. दुपारचं राहिलं फक्त आता जेवण करतो. आता मी भूक लई लागली. भाजी गरम करतो जराशी. सकाळी केल्या सोयाबीनच्या वड्या आणि रात्रीचं आहे मटण तिकडच्या खटल्यातलं. आता मटण जर जास्त झालं, आता मटण काही दिवसासाठी बंद. कारण का मटणाने आता तब्येत खराब व्हायला लागली माई. तर आता एवढं खाऊन घेतो. आता सध्या मला माहीत आहे का नाचणीत काही नाही, कारण आपण कालच नाचणी धुवून घेतली. पण ते जरा शिकणं पाकळून घेतो. राशन ज्वारी म्हटल्यावर डेंजरस काम आहे. पण तरी आता नाचणीचं दळण हे करावंच लागणार आहे. देतात का नाही आणि नुसतं राहिले ना बाहेरच बसायला. घरात तर अंधार पडू राहिला सगळा. मस्त असं नाचणीचं दळण करून घेतलं मी, रंगीबिरंगी. याच्यात टाकले गहू, तांदूळ आणि ज्वारी आणि नाचणी. असं 3 किलो दळण करून घेतलं मी मस्तपैकी. सगळं निसून घेतलं पटापट, कारण का पिलं सुसून नाही देऊ राहिले बाहेर. आता हे संध्याकाळी द्यावं लागेल दळ्याला. दळून आणल्यावर भाकरी कशा येतात, कशा लागतात मी तुम्हाला दाखवतोच. मी व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम भारी बदक दळण झालं. आता हे नेऊन ठेवतो घरात आणि बाकीचे कामधंदे तर आहेच आपल्याला, झाडून आणि कपडे घरात. आता दळणाच्या सोबतच तर काही कपडे घेऊन जाता येत नाही मला. कपडे न्यावं लागतील दळण ठेवून आल्यावरच. आणि हे सगळं अतिच गावलं मिळा, कारण का तर ती पिलं नाही सुसू देत जात, तर दरवाजातच गाऊन टाकलं. आणि आता हे एवढी झाडझूड करावं लागेल मला संध्याकाळची परत. मला
अंगावरच ठेवतो आता सध्याचं, कारण बाहेर लय पसारा पडला तो आवरा लागते. वावरातले लोक यायच्या पहिले घरी. आता खालचेच कामं नाही आटपून राहिले संध्याकाळचे, तर वर कधी जाऊ मी पाणी द्यायला. आता आईनं सांगितलं होतं मला का संध्याकाळचं भाजीपाल्याला पाणी दिलं ना का मस्त भाजीपाला होते म्हणे. खालचं स्टार्ट पण नाही राहिलं बायात पण, तर वर कधी जाऊ मी आता संध्याकाळच्या पहिले. काळा झाडून न्या कपडे घरात, आणि कधी काय होणार आहे बाबा. वलेच आता अजून कपडे ते वायले नाही. या बाईचं वायला तर सारं लवू राहिलं खाली. झाडून काढून घेतलं. संध्याकाळचा बकऱ्याला अलफई लावा लागते. सांगा आता वर कधी जाऊ मी, पाहतो आता कधी जायचं कधी नाही. काल ना टप्पर आणलं होतं मी खाली पाणी द्यायचं. आता एक हांडा कसा बी करून संध्याकाळच्या पायरी घेऊन टाकावंच लागेल. टप्पर देतो हांड्यात टाकून. आता संध्याकाळच्या पायरी पाणी द्यावं लागते ना, तर संध्याकाळच्या पायरीच पाणी द्यायचं. हांडा घेऊन पोचली मी वर. एक हांडा पाणी तास टाकाच लागते, ते बी संध्याकाळच्या पायरी. बाहेरचं वातावरण पहा संध्याकाळचं एकदम मस्त आहे, शांत आहे, आणि मस्त अशी थंडीगार हवा सुटू राहिली. वर पाणी मारून घेते मी, थंडीगार हवा खायला नाही आली, पाणी मारायला आली झाडायला, म्हणजे आपल्या भाजीपाल्याला. झाडातलं पाणी पाजरलं पण मी वरच आहो. मस्त असं वातावरण आहे, गमू राहिलं, तर मग म्हटलं थोडा वेळ नाहीतरी खाली थांबावं लागते ना, तर मग वरच थांबा. आता खाली थांबू नये, मी काही बाहेर बसायला जात नाही, तर वरच थांबली. मग हे काल लड्डू भाऊ घातले होते, सगळे आमच्या चिवताईनं खाऊन टाकले. वायनं तर दूरच, वलेच खाऊन टाकले बिचारांनी. नागपंचमीचे लड्डू चिवताईच्या अंगी लागले. सकाळपेक्षा ना संध्याकाळचे काम असतात. फक्त फरक एवढाच आहे का संध्याकाळी स्वयंपाक भाजी करायची नसते मला, का मी सकाळीच करून घेतो. आणि बकऱ्या भरायचं ना तेवढंच करावं लागते, जेवढं काही सकाळी करावं लागतं. रात्रीचे 8-9 वाजतात मध्ये बकऱ्या इकडून तिकडे सोडणं, ते अलप लावणं. फक्त स्वयंपाक भाजी नाही करावं लागते, संपला विषय संध्याकाळचा स्वयंपाक भाजीचा. त्यासाठीच मी सकाळी करून ठेवतो, संध्याकाळीचा हातही लागत नाही मग स्वयंपाक भाजीला. आता संध्याकाळचा चहा पिऊन घेतो आणि लागतो डबल आपल्या कामाला बाहेरच्या. सतरा खेप तिलाच पाजा लागत बकऱ्यांची. आता सध्या कोंडून ठेवले जरासे. चहा पितो, चहाचे एवढे भांडे धुवून आणतो का लागलं मग संध्याकाळच्या कामाले. आणि व्हिडिओचा एंड आपल्या इथंच करतो. दळण द्यायचं होतं नाचणीचं, कारण का त्याच्यासाठी डब्बाच रिकामा नाही. आता आई आल्यावर होईल दळणाचं काय करायचं काय नाही. तर सध्याचा व्हिडिओ इथंच एंड करतो, आणि दळण आल्यावर मी तर भाकर टाकतो. चला तर मग बाय.